नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोदेगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना 13 तारखेला मध्यरात्री 12:30च्या सुमारास घडली। बोदेगाव बाळगव्हाण रोडवरील खिळेवस्ती आणि वैद्यवस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी घरे फोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास करत कुटुंबियांना मारहाण केली। खिळेवस्ती येथे आप्पासाहेब खिळे, परमेश्वर खिळे, मोहन खिळे, यमुना खिळे, संगीता खिळे यांच्या घरातून सुमारे 1 लाख रुपये रोख व सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले। याचवेळी वैद्यवस्ती येथे पांडुरंग यादव वैद्य व रुक्मिणी वैद्य यांच्या घरातून सुमारे 3 तोळे सोने, काही रोख रक्कम तसेच मोबाईल फोन फोडून चोरटे पसार झाले। चोरी दरम्यान चोरट्यांनी घरातील सदस्यांना मारहाण केली। या घटनेत पांडुरंग यादव वैद्य वय 58 यांना गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच शेगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। सकाळी श्वान पथक, फिंगरप्रिंट तसेच अहिल्यानगर येथील LCBचे अधिकारी किरण कुमार कबाडी यांनी बोदेगाव येथील खिळेवस्ती व वैद्यवस्ती येथे जाऊन पीडित कुटुंबाची माहिती घेतली व तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे बोदेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट पांडुरंग निंबाळकर सह स्टार लोकशक्ती न्यूज, अहिल्यानगर, शेगाव। ते म्हणजे याला लगेच दिवस मारायचं आम्हाला थारा पहिलं। किती जण होते ते 6-7 जण होते बाईस आतमध्ये। आता बाकीचे बाहेर किती हे सांगता नाही यायचं का, तर ते आवडलं घेरा घातला चौकूनच हालतूर का जागा नाही ठेवली। तुमचं काय काय गेलं? आता मला काय सांगते, आता सोनं गेलं बाबा माझं, पैसे गेले होय। आता किती पैसे गेले मला काय सांगते का, परत सांगता येते पोर आहेत घरची बाई माणसं तिकडे कोणत्या भाषेत बोलले ते सांगा ना। हिंदी भाषेत बोलले ते। सांगा ना, तू कसं घडलं तसं पहिलं कसं झालं ते सांगा तुला आढळलं तसं। पहिल्यांदा आले, उशाला उभा राहिले, दोईकडून उभा राहिले ना, आधी कानाची फिरकी फिरकी नाही फिरली म्हणून डायरेक्ट तोडून घेतली। दोई हाताने तोडून घेतले आणि तसं आम्हाला पलीकडे जाऊन दिलं नाही। जेव्हा तोडून घेतलं तेव्हा पलीकडे जाऊन दिलं, तोवर जाऊनच नाही दिलं। दोन्ही कानात काय होतं? दोन्ही कानात झुंबर होती आणि गळ्यात रोजच होत, लंबी पोत होती।